राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सध्या मार्च एप्रिल महिना चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जास्तीत जास्त टेम्परेचर आपल्या इकडच्या भागामध्ये तिथं होत असतं आणि या हंगामामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी टोमॅटो, मिरची, त्याच्यासोबतच वांगी यांसारख्या भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करताना आपल्याला पाहायला मिळतं. खरीप हंगामामध्ये सुद्धा कापूस आहे किंवा शेतकरी मित्रांनो इतर वेगवेगळ्या पिकांवरती सगळ्यात महत्त्वाची जी रस शोषण करणारी कीड असते, जी आपल्या पिकाचं जास्तीत जास्त नुकसान करताना आपल्याला पाहायला मिळते, तर तो म्हणजे थ्रिप्स. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी नेमकं कोणत्या कोणत्या औषधांचा फवारणीमध्ये वापर करू शकतो, जेणेकरून तुम्हाला अतिशय जबरदस्त चांगल्या प्रकारचा जो काही रिझल्ट आहे तर तो थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी आपल्याला आलेला पाहायला मिळेल. मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून 5 ते 7 वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कीटकनाशकं आहेत तर ते इथं सांगणार आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्याही एखाद्या कीटकनाशकाचा जर फवारणीमध्ये वापर केला तर निश्चितच तुम्ही जो काही थ्रिप्स आहे तर तो कंट्रोल करू शकता. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षण ओळखून घ्या की थ्रिप्सचा अटॅक आपल्याला ओळखायचा कसा. जर तुम्ही आपल्या पिकाच्या पानाच्या पाठीमागच्या बाजूने निरीक्षण जर केलं तर अशा प्रकारे चाटल्यासारखे जे काही लक्षण आहेत, पानावरती पूर्णपणे रस शोषण करून घेतात ते थ्रिप्स आणि असे पिवळ्या रंगाचे दिसत असतात. सहजासहजी आपल्याला डोळ्याने दिसत नाही, परंतु आपण मोबाईलवरती असं उलटं पान मारलं तर मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला जो काही पिवळ्या रंगाचा थ्रिप्स आहे तर तो असा वाकडा तिकडा पळताना आपल्याला पाहायला मिळेल. तर हा थ्रिप्स असतो आणि त्याच्यासोबतच एकदम जास्त अटॅक जर असेल तर मिरची यासारख्या पिकाचे जे पानं आहेत तर ते असे आकाशाच्या दिशेने आपल्याला वाटीसारखे झालेले पाहायला मिळतात. पानं कडक होतात, पानामध्ये कुठल्याही प्रकारचा रस तिथं उरत नाही. तर अशा टायमाला जो काही थ्रिप्स आहे तर याचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती जास्तीत जास्त झालेला आहे असं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हे झालं लक्षणं, परंतु आता फवारणीमध्ये आपण काय उपाययोजना करू शकतो. मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये नॉर्मल थ्रिप्सचा अटॅक असेल, एका पानावरती 2-3 जर तुम्हाला थ्रिप्स दिसत असेल तर अशा टायमाला तुम्ही इमिडाक्लोप्रिड 40%, फिप्रोनिल 40% हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं एखादं कीटकनाशक वापरू शकता. ज्याच्यामध्ये घरडा केमिकल कंपनीचं पोलीस या नावाचं कीटकनाशक आहे. आपल्याला त्याचा वापर करायचा आहे 8 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, एक कोर्टेवा क्रॉप सायन्स कंपनीचं सुद्धा एक चांगलं कीटकनाशक आहे, ज्याच्यामध्ये डेलिगेट या कीटकनाशकाचा सुद्धा वापर करू शकता, ज्याच्यामध्ये स्पेनोटरम हा टेक्निकल घटक आहे. हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं एखादं कीटकनाशक आपल्याला 15 लिटर फवारणी पंपसाठी जर डेलिगेट वापरायचं असेल तर 20 मिली आपल्याला या कीटकनाशकाचा वापर करणं तिथं गरजेचं आहे. पुढच्या कीटकनाशकात जर विचार केला, एकदम जास्त अटॅक आहे मित्रांनो, पूर्ण कोकडा होऊन गेलेला आहे आपल्या पिकावरती, तर अशा टायमाला फिप्रोनिल 80% हा घटक असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं एखादं कीटकनाशक वापरू शकता, ज्याच्यामध्ये बायर कंपनीचं जंप या नावाचं कीटकनाशक आहे. 3 ते 4 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही जंपचा वापर करू शकता. किंवा शेतकरी मित्रांनो, अजून गेल्या 2-3 वर्षामध्ये नवीन कीटकनाशक आपल्याला आलेले पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये एक सिजेंटा कंपनीचं सिमुडिस, ज्याच्यामध्ये आयसोसायक्लोसेरम हा आपल्याला टेक्निकल घटक पाहायला मिळतोय. हा घटक असलेले इतर कुठलंही कीटकनाशक उपलब्ध नाही. जर तुम्हाला सिमुडिस वापरायचं असेल तर 20 ते 22 मिलीच्या आसपास प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही सिमुडिसचा वापर करू शकता. डेलिगेट किंवा सिमुडिस यांसारख्या कीटकनाशकाने तुमचं थ्रिप्स तर कंट्रोलमध्ये येणारच आहे, परंतु त्याच्यासोबतच आपल्या पिकावरती ज्या काही आळी असतात तर त्या आळीला सुद्धा 100% नियंत्रण करण्याचं काम हे कीटकनाशक करताना आपल्याला पाहायला मिळतात. याच्यानंतर पुढच्या कीटकनाशकात जर विचार केला तर BSF कंपनीचं एक्सपोनस, मित्रांनो ब्रोफ्लेमेडिन हा टेक्निकल घटक आपल्याला एक्सपोनसमध्ये पाहायला मिळतोय, जो हाच घटक एंडोफिल कंपनीचा ॲलेक्टो या कीटकनाशकामध्ये आहे, किंवा PI कंपनीचा ब्रोफ्रिया या कीटकनाशकामध्ये सुद्धा सेम घटक आपल्याला पाहायला मिळतोय. तर या 3 औषधापैकी कोणतेही एक औषध तुम्ही फवारणीमध्ये वापरू शकता. 3 ते 4 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपासाठी आपल्याला या कीटकनाशकाचा वापर करायचा. यानं थ्रिप्स पण जाईल आणि जेवढ्या काही आळी असतात तर त्या आळी नियंत्रण करण्यासाठी सुद्धा आपल्याला या कीटकनाशकाचा चांगला रिझल्ट पाहायला मिळेल. तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 4-5 कीटकनाशकापैकी तुम्ही कोणत्या कीटकनाशकाचा वापर करता, त्याचा तुम्हाला रिझल्ट कसा येतोय या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत रामराम.